किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहोत. तिथपर्यंत ह्या ज्या पायऱ्या झाल्या ना, ह्या 95 पायऱ्या झाल्या. तर ह्या आपण चालत आलोय. आपली देखील दमछाक झालेली आहे. पण त्या काळामध्ये इथे ज्या पायऱ्या होत्या ह्या आत्ताच्या 3 पायऱ्या, तर त्यावेळेची 1 पायरी, एवढ्या प्रचंड मोठ्या पायऱ्या बनवलेल्या होत्या. कारण बघा, येणारा शत्रू आपल्यासारखा चालत येत नव्हता. त्या लोकांना गड जिंकायचा जोश आहे, ते अतिशय वेगाने धावत येणार. जेवढे वेगाने इथपर्यंत येणार, येताना पूर्णपणे त्यांची दमछाक होणार आहे. कारण पायऱ्या खूप मोठ्या होत्या. मग ते लोक इथे थांबतात. बघा, दरवाजाजवळ वेळ प्रसंगी लढाई करायची गरज भासली तर आपले मावळे गडावरून उतरून येणार आहेत. वरून येणारा मावळा जेवढी ताकद लावून लढाई करेल तेवढं खालून येणाऱ्या माणसाला शक्य होणार नाही आहे. मग इथे थांबल्यानंतर लढाई करायची गरजच नाही. कारण शेजारी होल ठेवलेत बघा. आपण तटबंदीला जेव्हा खिडकी पाहतो ना, तेव्हा त्याच्यातून तोफांचा मारा केला जायचा. पण हे होल बघा उतार देऊन बनवले, स्लोप दिलेला आहे बघा. त्याच्यातून उकळतं तेल, गरम तेल खाली सोडलं जायचं. मग गरम तेलाच्या धारा घोड्यांवरच्या पाठी पडल्या, घोडे काय होणार, उधळले जाणार आहेत, माणसं देखील भाजली जाणार आहेत. मग ह्या गळणाऱ्या तेलाला वाचवण्याकरता ही माणसं काय करतात, बरोबर मधोमध येतात. तेलापासून भाजू नये म्हणून मधोमध येतात. मधोमध आले ना की त्यांना कसं मारायचं, तिकडे बघा वरती समोर बघा, तिथे लाईटचा पोल दिसतोय, खांब आहे बघा. त्याच्या खाली एक खिडकी ठेवली बघा समोर. ही खिडकी अशा पद्धतीने बनवली की तिथून येणारा तोफेचा गोळा ह्या दोन्ही तटबंदीला न धडकता बरोबर शत्रूच्या पाठीवर, तोंड दरवाजाकडे आहे, पाठ समोर आहे, पाठीवर हल्ला. ह्याला म्हणतात राजांचा गनिमी कावा, लपून छपून हल्ला करणे. आणि दुसरं म्हणजे कसं बघा, एकटा मावळा तिथे बसलेला असणार आहे. शत्रूचं कित्येक सैन्य इथे येऊ द्या, एकटा माणूस बसून मारणार आहे. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे लढाईची गरज नाहीये. आणि बरोबर अगदी बनवली ती खिडकी. आणि हा दरवाजा खाली सपाटीला बांधता आला असता. पण आदिलशाही मोगल यांच्याकडे हत्तींचं प्रमाण जास्त, आणि हत्तीचा उपयोग हा नियमित दरवाजा तोडायला करायचा. हा दरवाजा सपाटीला असता तर सहज शक्य झालं असतं. पण हत्ती जर शत्रूने आणला तर कुचकामी ठरणार आहे. हत्तीला धडक द्यायचं म्हटलं दरवाजाला खालून धावत यायला पाहिजे, त्याला चालत येता येणार नाही. आणि दुसरं काय करतात, 60-70 लोक एकत्र येतात, मोठं लाकूड घेतात, प्रचंड वेगाने येणार, दरवाजा तोडायचा प्रयत्न करणार. पण लाकूड कसं सरळ आणावं लागतं. आतापर्यंत बघा, आपण वळणदार रस्ता चढत आलेलो आहे आणि ही जागा एवढी छोटी बनवलेली आहे की 60-70 लोक एकदम आतमध्ये येणार नाहीत आणि लाकडाला वळवलं जाणार. इथे लाकूड वळवलं गेलं की जी ताकद आहे त्यांची, जो जोश होता तो कमी होतो. त्यामुळे दरवाजा सुरक्षित आहे. दरवाजाचं लाकडाला 360 वर्ष झालेली आहेत. शिवाजी राजांचा हस्तस्पर्श या लाकडाला झालेला आहे. सागवानी लाकूड आहे, 360 वर्षापूर्वीच आहे. याच्यावरती लोखंडी पत्रा मारला, तो नंतर मारलेला आहे, तो झिजला. आता याच्यावरती तांब्याचा पत्रा बसवणार.